बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी सेवेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला। यावेळी उपस्थित मंत्र्यांसोबत सर्वांनीच या मिनी ट्रेनमध्ये स्वारी करून आनंद लुटला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक महत्त्वाचं नैसर्गिक वारसा स्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक इथे निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात। व्हिस्टाडोम मिनी ट्रेन आणि वनराणी विंटेज ट्रेन अशा दोन ट्रेन या ठिकाणी धावणार असून प्रवास करताना पर्यटकांना उद्यानातील घनदाट हिरवळ, विविध प्रकारचे पक्षी आणि जैवविविधता अतिशय जवळून अनुभवता येणार आहे। विशेष म्हणजे लोकार्पणानंतर उपस्थित मंत्र्यांनी स्वतः या मिनी ट्रेनमध्ये बसून निसर्ग सफरीचा आनंद लुटला। मुंबईतील नागरी आणि पर्यटकांसाठी हा उपक्रम निसर्ग सौंदर्याचा आनंद अधिक जवळून अनुभवण्याची सुंदर संधी देणारा ठरेल। या सेवेच्या पुनरारंभामुळे विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी उद्यानातील भ्रमंती अधिक आनंददायी आणि संस्मरणीय ठरणार आहे। तसंच यामुळे पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासही मदत होईल। यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका, वन विभागाचे अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।